प्रॉब्लेम नंबर 16 मल्टी करन्सी हे ट्रान्झॅक्शन्स आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. आता प्रॉब्लेम नंबर 16 मध्ये एक कंपनी बनवायची आहे आणि त्यामध्ये हे मल्टी करन्सीचं ट्रान्झॅक्शन आपल्याला करून पाहायचं आहे. पण त्याआधी सर्वात पहिले मल्टी करन्सी आहे काय? म्हणजेच आपली इंडियन करन्सी हे वेगवेगळ्या करन्सीमध्ये किती रुपयाची आहे हे पाहायचं आहे. आता इथं $1 इन रुपीज जर मी असं सर्च केलं तर आता सध्याचा रेट इथं इंडियन रुपीजमध्ये 87.80 रुपीज हा एका डॉलर मागे रेट चालू आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं इंडियन रुपीज म्हणजे डॉलरच्या हिशोबानं कसा रिॲक्ट करेल आणि किती अमाऊंट होईल हे या ट्रान्झॅक्शनमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. चला आपण पाहूया. तर यामध्ये इथं मल्टी क्रिएशनसाठी एक कंपनी मल्टी करन्सीसाठी एक कंपनी क्रिएट करूया. सर्वात पहिले टॅलीमध्ये आलंय, कंपनीमध्ये गेलंय आणि इथं लेजर कंपनी क्रिएटमध्ये इथं कंपनीचं नाव आपण हस्सीज घेऊया. ओके, चला. LTD महाराष्ट्रामध्ये आपण बनवायची आहे ही कंपनी आणि सेव्ह करायचं आहे. चला, यामध्ये पहिलं ट्रान्झॅक्शन आहे मिस्टर हस्सीनं बिझनेस स्टार्ट केलाय आणि बिझनेसमध्ये पैसे टाकलेत किती? $10,000. पण हे डॉलरसाठी डायरेक्टली आपल्याला टाकता नाही येणार, यासाठी आपल्याला करन्सी एक्सचेंज करावं लागेल ही. तर यामध्ये US डॉलर आहे आणि US डॉलरच्या अकॉर्डिंग जेव्हा इथं हे ट्रान्झॅक्शन्स आम्ही केले त्या टायमाला 64.20 हे करन्सी रेट चालू होतं. तर तेच रेट मी इथं टाकणार आहे जेणेकरून आपली बॅलन्स शीट टॅली झाली पाहिजे. पण तुम्ही जेव्हा कंपनीमध्ये जॉबला जाणार तर तेव्हा जे सध्याची कुठली करन्सी रेट चालू आहे ती तुम्हाला टाकायची आहे. ओके, चला. आपण यामध्ये डायरेक्टली टॅलीमध्ये गेल्याच्या नंतर इथं क्रिएटमध्ये जायचं आहे आणि इथं शो मोअर मध्ये क्लिक करून शो मोअर अजून एक ऑप्शन आहे जे की ऍक्टिव्ह नाही आहे, तर त्याला ऍक्टिव्ह केलंय आणि याच्यामध्ये करन्सी सिलेक्ट केली पहा. रेट ऑफ एक्सचेंज इथं क्लिक केलंय पहा आणि यस वर क्लिक केलंय आणि इथं आपण टाकलाय डॉलर. डॉलरचा सिम्बॉल तुमच्या कीबोर्डवर असेल तर ते डॉलरचा सिम्बॉल तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे. शिफ्ट दाबून 4 बटन प्रेस केलंय म्हणजेच इथं US डॉलर असं मला लिहिता आलंय आणि डेसिमल प्लेसेस 2 आणि एंटर सेव्ह जे की मी हे केलंय. पण तुम्हाला जर पाऊंड घ्यायचं असेल तर इथं Alt 156 नावाचा शॉर्टकट की आहे. Alt 156 आणि 6. ओके, तर इथं पाऊंड येऊन जाईल. पण नसेल तसं तर तुम्हाला तुमच्या पद्धतीनं करन्सी एक्सचेंज करायची आहे. पण इथं मी काय करतोय, फक्त US डॉलरच घेतला करन्सी एक्सचेंज आणि यामध्ये फक्त हाच US डॉलरच, कारण की इंटरनॅशनली जेव्हा ट्रान्झॅक्शन करायचे असतात तेव्हा डॉलरमध्येच आपल्याला करन्सी एक्सचेंज इथं केली जाते. ओके, चल. आता यामध्ये पहिलं ट्रान्झॅक्शन पाहूया. मिस्टर हस्सीनं बिझनेस स्टार्ट केला आणि बिझनेसमध्ये एक $10,000 इथं इन्व्हेस्ट केलेत. मग ते डॉलर इंडियन रुपीजमध्ये कसे राहतील? इथं रिसिप्टमध्ये जातोय मी, Alt C करतोय आणि इथं मी एक लेजर्स बनवलाय मिस्टर हस्सी अंडर द कॅपिटल आणि इथं सेव्ह केलंय आणि डॉलरचं साईन घेतलंय, शिफ्ट दाबून 4 प्रेस केलाय आणि यामध्ये $10,000 इथं टाईप केलंय. तर ऑटोमॅटिकली $10,000 आणि त्याची इंटू 64.20 याच्या हिशोबाने इथं अमाऊंट आलेली आहे आणि ही कॅशमध्ये बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट झालेली आहे ही अमाऊंट. दुसरा आहे डिपॉझिट केलंय स्विस बँक या खात्यामध्ये. तर बँकेचं लेजर बनवण्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रामध्ये जावं लागेल आणि कॅश पहिले क्रेडिट होईल. किती? $4,000. ओके, आणि इथं जशाच तसं $4,000 इथं तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये टाकायचं आहे आणि अंडर ग्रुप बँकेची डिटेल्स आणि एंटर सेव्ह. ठीक आहे, चल. नंतर घ्यायचं आहे इथं की तुम्हाला फर्निचर विकत घ्यायचं आहे ॲज अ फिक्स ॲसेट ऑफिस यूजसाठी. किती डॉलर आहेत? $1,000. तर इथं पेमेंटमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला फर्निचर फिक्स ॲसेट आणि डॉलरचं साईन आणि 1,000 टाकायचं आहे जे की कॅशमध्ये तुम्हाला अमाऊंट द्यायची आहे. चला,
नेक्स्ट आहे की तुम्हाला पर्चेसमध्ये एंट्री करायची आहे कॅशची, आणि इथं आपण सारी विकत घेत आहोत. तर चला आपण कॅशमध्ये जाऊया. पर्चेसमध्ये जाऊन इथं कॅशमध्ये क्लिक करायचं आहे आणि इथं पर्चेसमध्ये अकाउंट अंडर द पर्चेस अकाउंटच घ्यायचं आहे आणि स्पेस दाबून इथं लेजर क्रिएट करायचं आहे साडीचं, आणि याला गारमेंट्स अंडर द गारमेंट्स घ्यायचं आहे इथं, आणि इथं साडी नॉचेसमध्ये आपल्याला इथं घ्यायची आहे. पीसेसमध्ये नॉचेसमध्ये तुम्ही टाकू शकता. आणि इथं 200 क्वांटिटीमध्ये आणि $6 आहे. आता 200 क्वांटिटीमध्ये आणि $6 घेतलाय आपण इथं. ओके, एंटर 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 करून सेव्ह करायचं आहे. सेम आपण पर्चेसमध्येच आपण ड्रेस घेतलाय इथं, जे की कुणाकडनं, गारमेंट कंपनीकडनं, म्हणजेच कुठल्या मॅक्स गारमेंट कंपनीकडनं आपण काय विकत घेतलंय, तिथं ड्रेसेस विकत घेतलेत. तर तेच आपण इथं लेजर्समध्ये बनवणार आहोत. अल्ट-C आणि इथं सन्ड्री क्रेडिटर्स. ओके, डिटेल्स टाकली सर्व, आणि इथं आपलं लेजर परचेसच राहील, आणि इथं आपल्याला ड्रेसेस घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर इथं अल्ट-C ड्रेसेस गारमेंट्समध्ये, आणि इथं किती क्वांटिटी आहे, 200 क्वांटिटीमध्ये. ओके, आणि किती डॉलरचा आहे, $5. तर इथं डॉलर आणि 5 घेणार आहो मी. चला, एवढं ट्रान्झॅक्शन झालं. नंतर कॅरेज इनवर्ड $3. चला पेमेंटमध्ये जाऊया. अल्ट-C कॅरेज इनवर्ड इन डायरेक्ट एक्सपेन्सेस राहील हा. ओके, किती डॉलर राहील, $3. ठीक आहे, आणि ही कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन तुम्हाला करायचं आहे. नेक्स्ट राहील आपल्याला की आपण बॅग्स विकत घेतलेले आहेत $1 पर बॅगनी, आणि ही पर्चेसमध्ये एंट्री करायची आहेत. चला जाऊया पर्चेसमध्ये, F9, आणि इथं कॅश, आणि इथं लेजर बनवायचं आहे बॅग, आणि इथं कपड्याचीच बॅग आपण असं समजूया इथं. आणि किती क्वांटिटी, 100 क्वांटिटी आणि $1. 100 क्वांटिटी आणि $1. पहिले 1 टाकून डॉलर पण असं पण टाकू शकता तुम्ही. ठीक आहे, सेव्ह. तर हे सर्व आपण याच्यामध्ये परचेस केले. आता 8 नंबरचा आपण सारी सोल्ड केल्यात. सोल्ड 200 सारीज, इच वन $9 टू कॅश, म्हणजेच कॅशमध्येच आपण सेल केलाय. सेलमध्ये जाऊया इथं, आणि कॅशमध्ये सेल केली आपण, सेल्स अकाउंट अंडर द सेल्स अकाउंट, आणि इथं सारीज विकायचे आहे, आणि किती क्वांटिटीमध्ये आहे ती, $209. $209 घेतलाय बा, आहे का. ठीक आहे, तर सेव्ह केलाय. नंतर आहे याच्यामध्ये ड्रेसेस आहे, पण कुणाला विकलेला आहे, विटसनला बॅग फ्री द्यायचे आहेत, फ्री. तर आता ही फ्रीचं ट्रान्झॅक्शन आपण पहिल्यांदा पाहिलेलं आहे याच्यामध्ये, की विटसनला बॅग सुद्धा फ्री द्यायची आहे. तर इथं बॅग फ्री देण्यासाठी तुम्हाला स्केप दाबायचं एकदा, आणि कशामध्ये जायचं, इथं क्रिएटच्या खाली इथं अल्टर आहे पहा. अल्टरमध्ये वाउचर्स टाइप्समध्ये जायचं आहे पहा. वाउचर टाइप्समध्ये गेल्याच्या नंतर इथं सेल्समध्ये जायचं आहे. अलाव 0 व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन पहा इथं दिलेलं आहे. तर तेच आपण घ्यायचं, याला यस करायचं आहे, आणि एंटर एंटर सेव्ह करायचं आहे. आणि परत इथं आपल्या वाउचर्समध्ये आल्याच्या नंतर चला आपण सन्ड्री डेटरचं लेजर बनवता, आणि यामध्ये ऑलमोस्ट आता तुम्हाला सर्व गोष्टी जमतच असेल. 200 क्वांटिटीमध्ये ड्रेसेस, पण प्राइस याची आहे $8. तर मी इथं 8 आणि $, आणि याच्यासोबत आपण कशाची सेटिंग केलेली आहे, तिथं फ्री स्पेस दाबायचा, आणि बॅग्स द्यायचेत आपल्याला फ्री. तर याच्यामध्ये फक्त त्याच्या क्वांटिटी टाकायच्या, कारण की ड्रेस सोबत आपण बॅग फ्री दिलेली आहे. पण इथं त्याची रेट आपल्याला टाकता येणार नाही, कारण की फ्रीवालं ट्रान्झॅक्शन आहे. या दोन्ही गोष्टी इथं टाकायच्या नाही, कुठलीही अमाऊंट, आणि एंटर 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 करून तुम्हाला ही सेव्ह करायची आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे ट्रान्झॅक्शन पूर्ण झालेलं आहे पहा. आता इथं पेड कॅश टू मॅक्स गारमेंटला $800 आपल्याला द्यायचे आहे. तर पेमेंटमध्ये जाऊया,
आणि मॅक्सला कितीचे द्यायचे आहे आपल्याला? डॉलर किती आहेत? 800 डॉलर एवढे त्याला द्यायचे आहे. ओके, आणि हे द्यायचे आहेत आपल्याला कॅशमध्ये. ठीक आहे, ही पण एंट्री केली तुम्ही. नंतर विटसनला $1000 द्यायची, रिसिव्ह करायची आहेत. ओके, रिसिव्ह कॅश फ्रॉम विटसन किती? $1000. तर आपल्याला रिसिप्टमध्ये जायचं आहे आणि काय करायचं इथं? विटसन $1000 आणि हे सुद्धा आपल्याला कॅशमध्येच घ्यायचे आहे. ओके, तर ह्या पद्धतीनं आपण हे सगळे ट्रान्झॅक्शन इथं केलेले आहेत. चला, नंतर पेड सॅलरी $150 लगेच देऊन टाकूया. पेमेंटमध्ये जायचे, सॅलरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि $150. ओके, आणि हे सुद्धा कॅशमध्ये आपल्याला इथं करायचं आहे. ठीक आहे, नंतर आहे पेड रेंट $80. तर रेंट द्यायचं आहे $80 आणि हे सुद्धा कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन करायचे आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व ट्रान्झॅक्शन आपण केलेलेच आहे. ठीक आहे, आणि डायरेक्टली बॅलन्स शीटमध्ये जायचं आहे आपल्याला. तर 7,10,501 रुपीज, तर एवढं ट्रान्झॅक्शन जे बॅलन्स शीट आहे ती बराबर आलेली आहे. परत नेट प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट पाहूया आपण. प्रॉफिट अँड लॉसमध्ये जा. ग्रॉस प्रॉफिट 7042,740, सेम तसंच येणार ग्रॉस प्रॉफिट. आणि 5566 1.40 हे त्याचं नेट प्रॉफिट आहे. ते पण बरोबर आलेलं आहे. थोडी मेहनत आहे, पण ह्या पद्धतीनं तुम्ही करायचं आहे. ओके.